इधर देखो मैंने ये वाली बैंगल्स पहनी है। एकदम रियल मध्येच आहे तसंच वाटत आहे। हॅलो हाय नमस्कार मंडळी, स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। सो मंडळी कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार। तर ना आम्ही निघालेलो होतो हळदीला जाण्यासाठी आणि इथे ना आमच्या गाडीचा बॅटरीचा थोडा प्रॉब्लेम होता। सो सारखी ना चालू बंद होत होती। त्यानंतर फायनली सुरू झाली आणि निघालोत आम्ही हळदीला जायला। आई, मी, डुग्गू आणि कार्तिक। आणि इकडे आल्यानंतर ना मस्त अशी हळद लागलेली होती नंदुबाईला आणि त्यानंतर मी सुद्धा हळद लावून घेतलेली होती आणि त्यानंतर इथे फोटो सेशन सुरू होतं सगळ्यांचं आणि ते बघू शकता सगळेजण मस्त असं एन्जॉय करत होते। त्यानंतर ना बसलोत आम्ही जेवण करायला। हो ना, आपल्या सगळ्यांच्या मेमोरीज राहणार ना। जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मामी मावशी यांच्यासोबत माझी अशी मस्त मस्ती सुरू होती। हाय करा, हाय कर बेटा। आणि त्यानंतर ना नानोऱ्याला सुरुवात झाली। माझा चूड़ा कसा दिसते? छान दिसते। इधर देखो मैंने ये वाली बैंगल्स पहनी है। नको 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 ना आई बस त्याच्यासाठी धरलं ना त्यांनी जर म्हटलं का दिवाळीच्या लिहिलीमध्ये लिहून घे तर मग हरकत नाही। हो ना बाई, आठवण आपल्याला सॉरी ग सॉरी आम्हाला काढला म्हणजे माझ्या घरी इथे फक्त बसायला महत्वाचं आहे खरं। पाच जण लावा लागतो ना किशोर भाऊला पण औषध घालावं लागतं। तुम्ही बरोबर खूप प्रतीक्षा तुमची मेमरी राहते माझ्या फोन मध्ये। अरे म्हणजे हे वाली आता कोणी शूट नाही करत ना, मी करत आहे ना। मेमरी म्हणजे आठवण राहते या गोष्टीची माझ्या फोन मध्ये, YouTube मध्ये।
घ्या ना मामी, मामी घेऊन घ्या, मामी घेऊन घ्या. बरं हे घ्या. थांबा, मामाचं उखाणं ऐकू आता. घ्या ना. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई आणि विमलबाईचे नाव घेते, प्रतीक्षेची आई. चालेल, त्याच्या साईचंच नाव येणे होतं ना. आता तुम्ही घ्या. मी आता या पार्टीत राधेला कृष्ण म्हणतो खास, किशोरांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. पैसे 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 इकडे मोठ्या जाऊबाई लहान जाऊबाईची मेहंदी काढून देत आहे आणि इकडे थर्ड जाऊबाई बसलेले आहेत, वेटिंग वरती आहेत. आजीची पण मेहंदी. आजी मेहंदी काढणार आहे का? हो, काढायची ना थोडीशी, वेळेनुसार बदलाचं. पहिल्याच काढत सारखं नाही राहायचं, वेगळं वरत जायचंय म्हणून बदलाचं नाही का? तुम्ही माझ्या पोराच्या लग्नापर्यंत राहा, माझ्या मुलाच्या लग्नापर्यंत काही नको म्हणा. कथेच्या दिवशी कोंबड्या खाऊ घालतो, टेन्शन घेऊ नका. फोटो काढतो आमचा. खाणं घ्या लवकर. घ्याची बहिणी घ्या, व्हिडिओ करत आहे. 2 वाट्या सासर माहेरची सूट, कार्तिक रावांचे नाव घेते मी, ठाकरेंची सूट. अरे छान छान, मस्त घेतलं. हो ना, थोडस अट्रॅक्शन वाढलं असतं. तर अशा प्रकारे ना नानोऱ्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ना अंगदा मामींना बघू शकता तुम्ही किती छान असं डेकोरेटिव्ह करंज्या वगैरे बनवलेल्या होत्या. तर त्यानंतर डीजे लागला होता आणि मस्त असं आम्ही भन्नाट डान्स करायला लागलेलो. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि काही गाण्यांवरती कॉपीराईट आलो होतो, सो त्याच्यामुळे मी तिथे व्हॉइस ओव्हर केलेला आहे. मैत्रिणींनो हळदी ना दुपारलाच लागलेली होती आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं, नानोरा वगैरे झाला आणि त्यानंतर ना मग सगळेजण फ्रेशअप वगैरे झाले होते. आणि ॲक्च्युली ना आदल्या दिवसाला दादानी काही डीजे जास्त वेळपर्यंत वाजवलेला नव्हता कारण पाऊस आला होता त्याच्यामुळे. तर मग ते दादा ना दुपारलाच म्हणजे 3 वाजताच आलेले होते. म्हणजे कसं ना पैसे वगैरे देतो आपण, तर ते वेळापर्यंत तेवढा डीजे पण वाजला तर आपल्याला सुद्धा चांगलंच वाटतो नाही का. तर मग ते दादांना 3 वाजता आले आणि मग सगळेजण मस्त असे नाचायला लागलेले होते. आम्ही छान मस्त असे रेडी वगैरे झालेलो होतो. आणि अशा प्रकारे जर का फुल पैसा वसूल झाला तर आपल्याला सुद्धा सॅटिस्फॅक्शन भेटतो नाही का. आणि
मला असं वाटते की कालच्यापेक्षा ना आज भयंकर असा एन्जॉय केलं सगळ्यांनी. काल तर पाऊसच होता त्याच्यामुळे इतकंही काही एन्जॉय नव्हताच गेला मेहंदीमध्ये. आणि आज ना सगळेजण मस्त असे रेडी वगैरे झालेले होते आणि खूप साऱ्या लेडीज वगैरे आलेल्या होत्या कॉलनीमधल्या वगैरे सगळ्या. तर मस्त असं एन्जॉय झालेला होता. आणि माझा डुगू पण ना त्या म्हणजे काल झोपूनच होता तर त्याच्यामुळे त्यालासुद्धा असं एन्जॉय करायला नाहीच मिळालेला होता. आणि त्याच्यामुळे आज तो भयंकर असा डान्स वगैरे करत होता. त्याला पकडून पकडून मी सुद्धा मस्त डान्स करत होते. म्हटलं चला कालची भडास आज काढून घेऊया. आणि इतकं भयंकर असं एन्जॉय केलं ना आम्ही काय सांगू तुम्हाला. आता इथे काही काही गाण्यांवरती कॉपीराईट येतोय त्याच्यामुळे मला हे ना सगळं व्हॉइस ओव्हर करावं वाटत होतं ना. जेव्हा म्युझिक होती गाणं होतं तेव्हा बघायला सुद्धा इतकं भारी वाटत होतं. पण आता ते काय गाण्यांवरती कॉपीराईट येतो आणि मग ते चॅनल अफेक्ट पडतो त्याच्यामुळे ना मग ते गाणं हटवावंच लागतो. सो असा मंडळी अशा प्रकारे ना आम्ही एन्जॉय केलेलं होतं हळदीमध्ये. तर खूप छान हे सुद्धा मुमेंट्स बनलेले होते. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावंच. आणि काय आहे ना मावशी तर इतक्या भयंकर डान्स करत होत्या बापरे. त्यांचं तर खूपच माहोल होतं काय सांगू तुम्हाला. त्यांना खूप छान असं डान्स करता येतो. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीनं छान डान्स करतो पण मावशीचं ना इतकं माहोल होतं की बापरे. तर चला मंडळी व्हिडिओ एन्जॉय करा. तर अशा प्रकारे ना सगळ्या लेडीज बिनधास्त एन्जॉय करत होत्या. आणि ही दुपारची वेळ होती म्हणजे 3-3:30चं टायमिंग होतं. आणि परत तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा डीजे लागला ना तर डुगूनीच ना स्टार्ट केलेलं होतं डान्स करायला. आज त्याला खूप मस्त अशी मजा येत होती कारण काल त्यांनी हे सगळ्या गोष्टी मिस केलेल्या होत्या ना त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे हे सगळे जे गोष्टी आहेत ना तर ह्या खूप स्पेशल असतात. खूप छानही वाटतात समोर जाऊन जेव्हा बघतो ना तर इतकं म्हणजे असं वाटते की बापरे आपण सगळ्या ह्या इतकं एन्जॉय करत होतो यार. आणि ह्याच की यूट्यूबला आपल्या राहतात आठवणी. कारण कसं आहे ना आपण आपल्या गॅलरीमधून पण डिलीट करू शकतो. म्हणजे डिलीट होऊन जातात कधी कधी जेव्हा आपण मोबाईल सॉफ्टवेअरला वगैरे टाकतो. पण जेव्हा यूट्यूबमध्ये कसं आहे ना जोपर्यंत आपण व्हिडिओ डिलीट करत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ डिलीटच होत नसते. तर हे कधी आपले म्हणजे आपल्या मुलांचे मुलंसुद्धा बघू शकतात. हा म्हणजे खूप खूप चांगला ऑप्शन आहे यूट्यूब. त्यानंतर ना मामा मामी आणि प्रतीक्षा बसलेल्या होत्या अहेरपट्टीसाठी. 1 बाय 1 येऊन सगळेजण अहेर करत होते. आणि हळदीमध्ये ना खूप असं एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि खरंच सांगते खूपच मजा आली होती. आणि त्यानंतर ना इथे सगळेजण डान्स करतच होते. कोणाचाही जोश कमी झालेला नव्हताच.